आणि हिंद केसरी गुलालाचा मानकरी फक्त काही क्षण, कारण मुकी बिचारी पळतात फक्त मालकांच्या नावासाठी आणि मालक सुद्धा या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी काबाड कष्ट करून या ठिकाणी हा बैल तयार करतोय। कारण नुसता या ठिकाणी कोणताही बैल पळत नाही, त्याच्या मागे या ठिकाणी परिश्रम घ्यावं लागतंय, बैल तयार करायला लागतोय। आणि या सेमीमध्ये 9 गाड्या करा, गाड्या उभ्या करा आणि पडलेल्या साईडला कॅमेऱ्याच्या पुढे आलेले रील स्टार थोडस मागासरा, निकाल रेष मोकळी ठेवा, कारण अटी आणि तटीच्या लढतीच्या वेळी या ठिकाणी कॅमेऱ्याचा आधार घ्यायला लागतोय। आणि इथं हे मैदान आहे वडकीकरांचं एक शिस्तीचं मैदान, ज्या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय केला जात नाही किंवा होऊन दिला जात नाही, असं पारदर्शक मैदान। धरा बैल दाबून धरा, पुढे वळू बसू नका, सुटला हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातला पहिला सेमी आणि पहिल्या सेमीमध्ये 9 गाड्या, त्यामध्ये 8 गाड्या पळतात, 8 गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे। इकडे आड्याला गाडी पळते हरणे आणि सोन्याची, मध्ये पळताय दोन्ही आदत आणि पर्याला पळतोय चिमणी आणि मथुर, अतिशय सुंदर आणि दोन्ही आदत निर्वाद वर्चस्व। हे बैलगाडीचं क्षेत्र परत एकदा आत पायाचा माळा। ॲम्ब्युलन्स 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 वाले 2 जण सापडलेत, ताबडतोब दवाखान्यात घेऊन जायचंय। ओपनच्या मैदानामध्ये दोन्ही आदतनं आपलं नशीब आजमावलं, नशीब काल रात्रीच आजमावलं होतं, परंतु आज या ठिकाणी साध्य केलं। काल रात्री मालक अर्ध्या पेटीच्या घरात पोहोचला होता। सेमी फायनल 1 चा निकाल, निकाल आणि निकाल, सेमी फायनल 1 चा निकाल आहे। तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी हॉटेल सागर शाहीदबाई मुलानी नातेपुते, या गाडीचा 1 नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं, त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन। फायनल साठी गाडी पात्र ठरली। परवाच्या फलटणच्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी हॉटेल सागर शाहीदबाई मुलानी नातेपुते यांचा लक्ष आणि त्याच्या जोडीला पाला सिन्हा ज्वेलर्स आंबेगाव, हॅलो शाहीदबाई मुलानी नातेपुते यांचा सचिन।